नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्णव वारंवार ईश्वरीला फोन ट्राय करतो, पण तिचा फोन लागत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मला ब्लॉक केलेलं दिसते. काकांनी जरा जास्तच टेन्शन घेतलेलं दिसते आणि ईश्वरीला जबरदस्ती असं करायला लावलेलं असेल का? ही गोष्ट तो मामाला सांगतो आणि मामा स्वतःच्या फोनवरनं मग फोन लावून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना काहीही करून राकेश आणि राजेशचं सत्य हे ईश्वरीपर्यंत पोचवायचं आहे. पण ती त्यांनाही सांगते, तुम्हाला जर अर्णवने फोन करायला सांगितलं असेल तर तुम्ही मला फोन करू नका आणि माझी अजिबात त्यांच्याशी बोलण्याची किंवा भेटण्याची इच्छा नाही. हा विषय इथेच क्लोज. इथून पुढे आपण कधीही एकमेकांना भेटणार नाही. आता मामांनी एक युक्ती काढली आहे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आपण जर तिला डायरेक्ट सांगितलं ती अंजलीपर्यंत बातमी येईल. त्यामुळे आपण तिला एकांतात एका ठिकाणी भेटायला बोलवूया. आता प्लॅन काय आहे? मामांनी हा अर्णवला सांगितला. इकडे ईश्वरीला सगळ्यात मोठी ऑर्डर तिच्या क्लाउड किचनसाठी मिळत आहे, कारण ती मिठाई इतकी सुंदर होती की तिचा मोठ्या कार्यक्रमासाठी ऑर्डर द्यायची आहे. पण आम्ही तुमच्या क्लाउड किचनला येऊ शकणार नाही, तुम्हालाच आम्हाला भेटायला यावं लागेल आणि मी सांगितलेल्या ॲड्रेसवर तुम्ही पोचा. मग पुढची डील काय आहे हे मी तुम्हाला कळवतो. आता आपल्या क्लाउड किचनला इतकी मोठी ऑर्डर मिळते, आपले स्वप्न पूर्ण होणार म्हणून ईश्वरी एक्सायटेड असते आणि तिथे जायसाठी ती तयार होते. आणि मग तिला इतका आनंद होतो की इतकी मोठी ऑर्डर आपल्याला मिळणार, आपल्या व्यवसायासाठी चांगलीच आहे. इकडे मामा त्या व्यक्तीला विचारतात, तुम्ही ऑर्डर दिली का ईश्वरीला आणि भेटायचा ॲड्रेस सांगितला का? तो व्यक्ती म्हणतो, हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना मी मेसेज केलेला आहे. त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या वेळेमध्ये पोचेल. आता हे बोलणं सगळं काही राजेश ऐकत असतो, कारण त्याने मामाचीच आयडिया त्यांच्यावर वापरलेली आहे. मामाच्या फोन रूममध्ये त्याने एक व्हॉईस क्लिप ठेवली आहे, ज्याने मामा रूममध्ये जे काही बोलेल ते सगळं काही इकडे राकेश ऐकू शकेल आणि ठरल्याप्रमाणे राकेशने सगळं काही ऐकलेलं असतं. आता हॉटेलचा पत्ता हा राकेशच्या हातात आहे. त्याने फोन करून काकांना तिथे बोलवलं की तुमची मुलगी तिथे भेटायला अर्णवला जात आहे. हे कळताक्षणी ते त्या ठिकाणी जायला निघतात आणि ईश्वरीला हे सत्य कळतं की आपल्याला ऑर्डर द्यायच्या नावाखाली अर्णवने युक्ती करून आपल्याला तिथे बोलवलेलं आहे आणि त्याच्याशी ती भांडतच असते. तितक्यात जोरात ईश्वरी असा आवाज येतो आणि दोघंही घाबरतात. त्यांच्याकडे पाहतात तर काका तिथे पोचलेले असतात. ईश्वरी तिच्या बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी याला भेटायला इथे ठरवून आलेली नाही, पण ते तिचं काहीही ऐकून घेत नाही आणि तिला म्हणतात, तू माझा विश्वासघात केला, मला शब्द दिला होतास तू बोलणार नाही, भेटणार नाही आणि तू इथे भेटायला आलीस. ती सांगू लागते, बाबा खरंच मी तुम्हाला सांगते, मी इथे यांना भेटायला आलेले नाही, हा निव्वळ योगायोग समजा तुम्ही हवं तर. पण ते काहीही ऐकायला तयार नसतात आणि ईश्वरीचा हात धरतात आणि तिला फराफरा ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात ईश्वरीचे पाय थांबतात आणि बघतात मागे वळून तर अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि तिचा हात सोड म्हटल्यावर ते म्हणतात, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, ते बोलल्याशिवाय मी हात सोडणार नाही. मग बाबांनी ईश्वरीच्या अर्णवच्या कानाखाली इतकी जोरात मारलेली असते, अक्षरशः त्याच्या ओठातनं रक्त येत असतं आणि माझ्या मुलीला किंवा आम्हाला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू नको, आमच्या वाटेत येऊ नको असं म्हणत त्याला ते चांगलाच चपराक देतात. चला तर मग पुढे काय ट्विस्ट येणार पाहण्यासाठी सगळेजण तयार. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.